झाले हो साजने, सुख झाले
आवाज दे मेन गेन वाढ तिरक करू नका पाणी गळते त्याचे इकडे घ्या कोण जवळ घ्या आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे
आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भाग चोर 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 निजल्या नाडोनी भाग भाग आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो ओ चोरणी गेल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भाग चोर निजल्या नाडोनी वागा चोर निजल्या नाडोनी वागा चोर निजल्या नाडोनी वागा
अरे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, कैसे असो नी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढिले पेना, आता नकारे भाई नकारे, आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवो लोकारे, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, तुका म्हणे काच्या घाये, कारे जाणून न धरा भय, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्ति हरदेव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते, नमस्कारो आता, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शबरी नाम कुलोत्पन्न, मारुतीर्नाम यस्य पिता, माता राईर्नाम यस्य, तन्नमामि किसनगिरिं, थोडा इको कमी राहू, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, चराचरे व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, आता कसा उपकार फेडू, हा देह
प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला अवतार केला शबरी कुळाशी केले अवतार केला शबरी कुळासी केले अवतार केला शबरी कुळाशी केले अवधूत अवतार केला शबरी कुळासी केले अवधूत ध्यान भाद्रपद षष्ठी पुण्या दिवशी प्रगटले योगी महा भाद्रपद षष्ठी पुण्या दिवशी प्रगटले योगी महान भाद्रपद षष्ठी पुण्या दिवशी प्रगटले योगी महा भाद्रपद षष्ठी पुण्या दिवशी प्रगटले योगी महान किसनगिरींच्या सामर्थ्याने किसनगिरींच्या संकटे सरली आता धन्य झालो तव धन्य झालो तव गुणगाता देवा धन्य झालो तव धन्य झालो तव गुणगाता धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण धन्य झालो तव समाधी दिगंबर मूर्ती समाधीत दिगंबर मूर्ती ठेवून गेले जगात कीर्ती ठेवून गेले जगात कीर्ती दत्तक्षेत्र हे पावन केले दत्तक्षेत्र हे पावन केले आपुल्या सामर्थ्याने देवगडिया चला जाऊया देवगडिया चला जाऊया किसनगिरीच्या छाये खाली सामर्थ्याने किसनगिरी
जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील जागृती देणारा हा अभंग आहे. ज्यावेळेस साधू संत या मृत्यूलोकामध्ये अवतरित झाले होतात, थोडा इको राहू दे, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची जागृती देत असताना साधू संतांनी आपल्याला भीती घातलेली, घाबरवलेलं आहे की जे काही तुम्ही करताय त्याला थोडंसं स्वच्छतेने करा, नीतीनं करा, जेणेकरून त्याचा काही पापाचा भार तुमच्या डोक्यावर पुढं पडणार नाही. कर्माच्या बाबतीत जागृती देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, जास्त जरा डिले नको, थोडा नॉर्मल इफेक्ट येईल असं ठेव. हरिओम, थोडा अर्धा पट, हरिओम हरिओम. कर्माची जागृती देत असताना तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगलं वागा, सत्य वागा, आणि जर वागले नाही तर भीती घातली, घातलिया भय नरका जाणे, ही कर्माची जागृती आहे. पण आज जन्म आणि मरण यामधलं जे आयुष्य आहे, आयुष्यामध्ये मरण सत्य आहे हे सांगत असताना मृत्यू कधी तुमच्या दारात येईल, यम रूपी चोर तुमच्यावर टपून बसलेला आहे, आणि तुम्ही जर सावध झाले नाही तर तो तुम्हाला एक दिवस घेऊन जाणार. म्हणून जागे व्हा. आता जागा रे भाईनो जागा. भावाच्या नात्यानं तुकाराम महाराज आज आपल्याला कलियुगामध्ये जागा करतात. कुणाला म्हणतात भाऊ, का म्हणतात महाराज आपल्याला भाऊ, याची सगळी उत्तर आपण समोर बघू. तसं बघितलं तर तुकाराम महाराजांचं आणि आपलं भावाचं नातं येत. महाराज मौर्य वंशातले, तुम्ही आपण आता कलियुगामध्ये 21व्या शतकात जन्म घेतोय. भाऊ कोणाला म्हणतात? सायन्स दृष्ट्या ज्याचे आई वडील एक आहे त्याला भाऊ म्हणतात, ज्याचं रक्त एक आहे त्याला भाऊ म्हणतात. फार तर फार ज्याचं आडनाव एक आहे त्यांना भाऊ म्हणतात. तुकाराम महाराजांचा अवतार 16व्या शतकात, तुमचा आमचा जन्म 21व्या शतकात, तरीही तुकाराम महाराज आपल्याला भाऊ का म्हणतात? गमतीचा भाग आहे, आपण तो पुढे बघू. पण महाराज जागृती देतात. भावाच्या नात्यानं आपल्या दारात येऊन एक आर्त आवाज दिला. का जागा व्हायचं महाराज? तुकाराम महाराज सांगतात, तुमच्यावर एक चोर टपून बसलाय तुमच्या घरावर चोरी करण्याकरता. कोणतं घर? नरदेहरूपी घर. आणि या नरदेहरूपी घरामध्ये चोरी करण्याकरता यम रूपी चोर तुमच्यावर दडी धरून बसलाय. सध्याला तो थांबलाय, निजला, तो आराम करतोय. तुम्ही जिवंत आहात म्हणजे तो झोपलेला आहे. ज्यावेळेस तो जागा होईल त्यावेळेस आपल्या दारात सकाळी गर्दी होईल. लांबच्या पाहुण्यांना लवकर फोन करावा लागेल. महाराज म्हणतात जागे व्हा. आता म्हणजे चालू वर्तमान काळ. मागचं झालं ते जाऊ द्या, पुढे काय होईल ते माहित नाही, पण आता जागे व्हा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. सत्कर्म, आईवडिलाची सेवा, देशसेवा, धर्मसेवा, ग्रंथ वाचन, या सगळ्या सत्कर्माने त्याला नाडून तुम्ही थोडंसं पुढे जा, जेणेकरून न्यायला यमदूत येत असतात तर त्या ठिकाणी विष्णुदूत येतील. जाणं तर प्रत्येकाला आहे, आणि पुढचा येणारा चक्कर, पुढच्या येणाऱ्या चक्रावर, जन्मावर भरोसा ठेवण्यापेक्षा पुढे परमार्थ करू यापेक्षा आताच करून घ्या. कारण पुढचा येणारा जन्म याच गावात येईल का, साधू संतांच्या नंतर येईल का, गाथा ज्ञानेश्वरी आईवडिलाची सेवा हे सगळं करता येईल का माहीत नाही. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढले पेना. दुसऱ्यांदा परत भावाचं नातं जोडून आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवो लोकारे. गाठी म्हणजे धन, नरदेहरूपी धन ही अनमोल संपत्ती फुकट यमरूपी चोराच्या ताब्यात देऊ नका. निदान तुमच्या घरातली माणसं तुमच्या समोर मेले, तुमच्या समोर गेले, तुमच्या समोर त्या चोराने त्याचा घात केला, त्यांचा घात झालेला बघून तुम्ही तरी सावध व्हा. तुका म्हणे एकाच्या घाये, जुनी लोक म्हणायचे पुढच्याला ठेच लागले तर मागच्याने सावध व्हावं. महाराज आपल्याला आपल्या घरातले नाते गेलेले सांगून सावध करतात. तुका म्हणे एकाच्या घाये, कारे जाणो निन धरा भय. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. विठ्ठल
पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी आपण कोणत्या निमित्तानं जमलेलो आहोत सर्वांना माहीत आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगणं माझं काम आहे. कैलासवासी सौभाग्यवती लहानोबाई अमृता गिरवले म्हणजे नानी, बरोबर ना? घरात त्यांना काय म्हणायचे? नानींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यामागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांचे असणारे 2ही मुलं श्री अशोक अमृता गिरवले आणि श्री शिवाजी अण्णा अमृता गिरवले, त्याचबरोबर त्यांचा असणारा मोठा परिवार, त्यांचे पतिराज श्री अमृता केरोजी गिरवले, त्यांचे असणारे दीर पोपट भाऊ, भांदाज भाऊ, शामराव भाऊ आणि बबन भाऊ, त्यांचे असणारे जावई श्री सुभाष माधवराव पाटील शेंडे, त्याचबरोबर त्यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर साहेबराव गिरवले, त्यांचे असणारे भाचे श्री बाळासाहेब ज्ञानदेव जाधव, बाकीचे सर्व भाचे श्री गोरख भाऊ, भाऊसाहेब भाऊ, संतोष भाऊ, दत्तात्रय भाऊ, किरण भाऊ हे त्यांचे पुतणे आहेत. गणेश भाऊ, अभिषेक भाऊ ही त्यांचे पुतणेच आहेत. त्यांचे असणारे नातू 7 ते 8 नातू आहेत या परिवारामध्ये. अमोल भाऊ, राहुल भाऊ, तुषाल भाऊ, निलेश भाऊ, महेश भाऊ, सचिन भाऊ, स्वराज भाऊ आणि श्री यश आणि असणारा हा गिरवले परिवार. या परिवारामध्ये, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेले सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मित्र मंडळी, गणगोत, टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, विनेकरी, ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग देवता, सर्व गुणीजन, गायक, महाराज मंडळी, परिसरातील सर्व अध्वर्यू असणारे महाराज मंडळी, जुने जाणते भजनी मंडळी. एखादा मोठा कार्यक्रम म्हणला की बाहेरून कलाकार, गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी यांना बोलावे लागतात, बोलवले पाहिजे. पण यांच्या व्यतिरिक्त परिसरामध्ये वर्षभर पारमार्थ कोण टिकवतं? तर गावातील परिसरातील भजनी मंडळी. मग पाचीचं भजन असेल, आता विद्यार्थी आले म्हणून तुम्ही सगळे खाली बसले, नाहीतर आपल्या सर्व परिसरातले सर्व दिंडीतली भजनी मंडळी, गावातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पाचीचं भजन, बारीचं भजन, महिन्याचं भजन, तेरीचं भजन, दशक्रियेचं कीर्तन असेल, 13वेचं कीर्तन असेल, महिन्याचं भजन असेल, श्राद्धाचं भजन, वास्तुशांतीचं भजन, काही दिवसांनी घर पाडायचं सुद्धा भजन होईल. काळ वेळ नाम कशाला भजन करे विषय नाही त्याचा, पण सर्व भजनी मंडळी करतात म्हणून सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. वारकरी बाल संस्कार संस्थेतील असणारी ही सर्व महाराज मंडळी, निमगाव वाघा, त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर आता ज्यांनी या ठिकाणी चाल गायली, आमच्या नेवाशी तालुक्याचं भूषण आणि जुने जाणते आमच्या वारकऱ्यामध्ये वाढलेले आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद काशीनाथ महाराज टेकाळी फार दूरवरून आलेत, एकदा त्यांच्या नावाने टाळी वाजवा. या परिवाराचे असणारे चिरंजीव अशोक भाऊ यांची इच्छा होती की या ठिकाणी सर्व देवगडचे वारकरी आले पाहिजे. टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार सर्वच देवगड परिवारामध्ये, त्या भक्त परिवारामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. देश सेवेमध्ये ते होते, त्यानंतर आपल्या समाज सेवेमध्ये ते राहतात आणि त्यांच्या आग्रहास्तव ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर ज्यांनी पंचबदीला आणि चालीला साथ केली, आमचे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार, नेवाशा तालुक्यामध्ये ज्यांचं मोठं कार्य आहे सेना महाराजांचं, हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक ज्यांना आताच काही महिन्यापूर्वी मराठवाडा विदर्भरत्न मृदंगाचा पुरस्कार भेटला, आमचे हरिभक्तपरायण देवगड संस्थानचे मृदंगवादक गिरजनाथ महाराज जाधव, त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. दुसरे असणारे मृदंगाचार्य नेवासा तालुक्याचं भूषण आणि आपल्या परिसरामध्ये पारनेर या सर्व श्रीगोंदा तालुक्यामध्ये नेहमी ज्यांना आमंत्रण दिलं जातं, नामवंत मृदंगवादक आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे, त्यांनाही धन्यवाद देतो. पितृतुल्य असणारे श्रोते, माता भगिनी, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं सुंदर चित्रीकरण करण्याकरता उपस्थित महाराष्ट्रामध्ये जे काही सर्व यूट्यूब चॅनल गाजतात आणि गाजलेले आहेत, गाजलेले म्हणजे पूर्ण कीर्तनं टाकणं, चांगले कीर्तनं टाकणं, कीर्तनकाराचं काहीतरी चुकलं तर ते कट करून टाकणं, ही सगळी स्वच्छता ज्यांच्या चॅनलकडून आपल्याला बघायला मिळते. आमचे ऋषिकेश महाराज पाबळ लोणीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील असा एकही कीर्तनकार नाही की जो आपल्याला या चॅनलवर सापडणार नाही. एक वेळेस कीर्तनकार त्याच्या घरी सापडणार नाही, पण चॅनलवर त्यांचं कीर्तन सापडेल. माऊली HD म्हणून त्यांचा चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. या परिवाराचे स्नेही सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. वेळ फार आपल्याकडे कमी आहे, अगदी कमी वेळेमध्ये आपण कीर्तन सेवा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, गावातलीच आहे ना, नाव सांगा त्यांचं. श्रीगोंदा तालुक्यात मोठमोठे कीर्तन ज्या ज्या ठिकाणी असतात, आवर्जून दादांना त्या ठिकाणी बोलवलं जातं, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे येतो. विठ्ठल
आलेली समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळातील सर्व सदस्य, मुरमी, देवगड, अशोक भोंचे असणारे सर्व मित्रमंडळी, स्नेहमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. वर्षश्राद्ध म्हणा, पुण्यस्मरण म्हणा. आई वडील गेल्यानंतर मुलाचं काहीतरी कर्तव्य शास्त्रानं सांगितलेलं आहे. तोपर्यंत तो मुलगा असतो. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत तो मुलगा असतो. जर त्याने आई वडील गेल्यानंतर काही कर्तव्य पार पाडले आई वडिलाच्या संबंधानं, उत्तर कार्याच्या संबंधानं, तर तो पुत्र होतो. आणि योग्य रीतीने जर पार पाडले तर तो सुपुत्र होतो. आजच्या दिवशी सावध राहून या पर्व काळावरती सर्व पाहुणे मंडळी काहीतरी एक महत्वाचं काम सोडून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात का? तर या परिवारानं आजच्या दिवशी या पर्व काळावर, ज्या पर्व काळावर आपल्या आईने देह ठेवला, देवामध्ये विलीन झाल्या, त्या पर्व काळावरती भजन, पूजन, अन्नदान काहीतरी व्हावं, ग्रंथ वाचन व्हावं, या ठिकाणी टाळ वाजावा वारकरी संप्रदायाचा. आणि म्हणून हा पर्व काळ त्यांनी साधलाय बघा. आगच्छन्तु महाभागा, शास्त्रकार सांगतात, आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा इहत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. आज सावध राहून सगळं कार्य पार पाडतात. कारण मुलाबाळांची काही कर्तव्य शास्त्रानं सांगितलेले आहेत, जे आज आपल्याला बऱ्यापैकी कुठेतरी पाळताना दिसत नाहीत. ग्रामीण भाग सोडला, बापदाद्यांनी संस्कार दिलेली घरं गावं सोडले, तर शहरामध्ये जरा परिस्थिती बदलत चालली. बापदाद्यांचे श्राद्ध, आईवडिलाचे श्राद्ध, दशक्रिया मुलांना नकोशे वाटतात. आणि केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होतं, असे हजारो प्रश्न सर त्यांच्या समोर असतात. आमचे शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुशिक्षित असू द्या, पण जे ग्रामीण भागातून कुठेतरी संस्काराचा साठा घेऊन शहरात राहायला गेले, ते माणसं आज आपल्याला बापदाद्यांना जपताना दिसतात, जिवंतपणे सुद्धा. आणि बोला गेल्यानंतर म्हणजे या उत्तर कार्याच्या निमित्ताने सुद्धा. नाही तर मुलांना नको वाटतं. ते श्रीगोंदा तालुक्यात एक गाव आहे, नाव सांगत नाही तर तुम्ही तिथं विचारायला जाता. एका बापाने आपल्या मुलाला एवढं शिकवलं, भारतातलं त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि दुसऱ्या देशात पाठवलं. पाईपलाईनचे कामं करून, विजेच्या पोलचे कामं करून, बराशीचे कामं करून त्याला तिकडे शिकवलं. तो तिकडे गेला, मोठा साहेब झाला ऋषिकेश महाराज. आणि त्याला तिथं नोकरी लागली, चांगलं झालं. पण ती नोकरी जॉईन करण्याकरता त्याला तिथल्या एका मुलीशी लग्न करावं लागत होतं. म्हणजे मी या देशाचा रहिवासी आहे, त्याला पिवळं कुपन तिथलं पाहिजे होतं. तर त्याने तिथल्या एका मुलीशी लग्न केलं. गावाकडं महिन्याला पगार पाठवून द्यायचा. आणि गावाकडं कळवलं नाही मी लग्न केलं म्हणून, वाटलं नंतर कळवू. जाता जाता 5-6 वर्ष झाली. शेवटी तो काय गावाकडे आले नाही. आईही मरण पावली. म्हातारा झालेला बाप लिंबाच्या झाडाखाली असा खुर्ची टाकून मुलाची वाट बघत बसायचा रोज, की ज्या बापाने आयुष्यभर आपल्या मुलाकरता वेळ दिलेला होता. एक दिवस स्कॉर्पिओ गाडी दारामध्ये आली. कोण आलं म्हणून बघण्याकरता वडील उठायला लागले. उठले तर बघितलं आपलाच मुलगा आला म्हणून परत खाली बसले. निश्वास सोडला की आता का व्हायना तो उतार वयात म्हातारपणाची काठी म्हणून तो आला. खाली बसले, मुलगा आला, मुलाने दर्शन घेतलं. मुलगा बसतो ना बसतो तेवढ्यात गाडीतून एक पांढरी उतरली. पांढऱ्या पायाची नाही म्हणलो मी, तिकडचा कलर अति गोरा असतो. ती उतरली आणि तिने येऊन दर्शन घेतलं. वडिलांना कळालं नाही. मुलाने सांगितलं तुमची सुनबाई. थोडंसं वाईट वाटलं. लग्नाचा मेसेज नाही, फोटो नाही, बोलवलं तर नाहीच, जाऊ द्या दुसऱ्या देशात होते. पण म्हातारपणी का व्हायना आधार म्हणून आला. मुलगा थांबला. थोड्या वेळात गाडीतून 2 छोटे मुलं उतरले. आणि मग वडिलाला कळालं की याचा प्रपंच सुरू होऊन बरेच दिवस झाले. पण आला याचा आनंद म्हणून वडील शांत बसले. अंतकरणाचं दुःख अंतकरणात ठेवलं. डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं. मुलगा दर्शन घेऊन बसला. मुलगा म्हणला बाबा आता समाधानी राहा, 3-4 दिवसाकरता सुट्टी घेऊन आलो. आणि वडिलाला परत धाक पडला. म्हातारपणची काठी होऊन आलेला मुलगा 3 दिवसात जायचं म्हणतो. पण 3 दिवस मुलाबरोबर वेळ काढला. मुलगा निघून गेला, विमानामध्ये बसला, दुसऱ्या देशात पोहोचला. वडील चिंता करता करता शेवटी त्यांना अटॅक आला आणि त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थोडा आवाज द्या अजून. गावातील काही सज्जन माणसं त्यांनी फोन केला. काही भजनी मंडळी सर्व एकत्र आली. क्षणभंगुर नाही भरवसा पक्षी अंगणी उतरती, हे सगळे एकत्र आले. आणि मग त्यांनी तिकडे फोन केला, बाबा तू गेला पण तुझे वडील वारले, सगळं विधी करण्याकरता लगेच तुला मागे यावं लागतं. का सांगतो, आज थोडंसं जास्त सुशिक्षित झालं की मुलांना हे श्राद्ध उत्तर कार्य नको वाटतात. या अशाच घरात काही उत्तर कार्य होतात ज्या घरात बाप दादांचे संस्कार आहेत. आणि मग तुला मागे यावं लागतंय. मुलगा म्हणला मी आता एअरपोर्टवर उतरलोय, मला यायला जमणार नाही. एक काम करा, तुम्ही विधी करून घ्या, मी वेळ भेटेल तेव्हा येईल. ब्राह्मण काकाला फोन द्या.
मावशी ब्राह्मण काकाला फोन दिला. काकाला सांगितलं सगळं तुम्ही करून घ्या, तुमची फी किती झाली? काका म्हणले 5,000. तो म्हणला मी 10,000 रुपये तुम्हाला फोन पेला पाठवतो, मला काय परत फोन करू नका. काका जरा विचित्र होते. काका म्हणले सगळं आम्ही करतो, पण दशक्रियेच्या दिवशी एक महत्वाचा विधी असतो, त्याला तर्पण विधी, खवर विधी म्हणतात. सुतक काढावं लागतं, त्याला चंपी करावी लागते. तू नाही आला तर चंपी कोणाची करायची? ते म्हणले ज्याचं कीर्तन ठेवलं त्याची करा. आता विनोद सोडा, मी करायला तयार आहे. पैसे दिले तर मी काही करीन ना, मी करायला तयार आहे, पण माझ्या केल्यानं त्या घराचं सुतक फिटत नाही. आणि मुलानं जर त्याचं उत्तर कार्य पार पाडलं नाही तर तो पुत्रही होत नाही, सुपुत्रही होत नाही. मुलगा पुत्र कधी होतो? ज्या वेळेस तो गेलेल्या बापाला पूत नावाच्या नरकातून, आपल्या खालून जी पुण्याची शिदोरी पाठवली जाते, तर पूत नावाच्या नरकातून आपल्या वडिलाला बाहेर काढतो, त्यावेळेस तो सुपुत्र होतो. विठाल या दोनही मुलांनी, या सर्व परिवारांना आजचा हा केलेला अट्टहास आहे. संस्कृती सांगते आई वडील आहेत तोपर्यंत जीव लावा आणि गेल्यानंतर स्मरण करा. याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. कितीही मोठा कीर्तनकार आणला, महाराजांसारखे मोठमोठे गायक वादक आणले, कितीही भजन केलं, भजन सोडा, व्यावहारिक दृष्टीने कितीही सोनं दान केलं, आज करत नाही आपण, कितीही पैसा दान केला, अगदी पृथ्वीच्या वजनाचं सोनं, मेरू पर्वताच्या वजनाचं सोनं जरी दान केलं, तर महाराज सांगतात गेलेले आई वडील आणि गेलेला नरदेह क्षणभर सुद्धा मागे न मिळेची अर्ध क्षण नरदेह, नरदेह न मिळेची अर्ध क्षण नरदेह, न मिळेची अर्ध क्षण नरदेह, न मिळेची अर्ध क्षण नरदेह. मेरू तुल्य पृथ्वी तिथल्या सुवर्ण न मिळेची अर्ध क्षण नरदेह, न मिळेची अर्ध क्षण नरदेह. मेरू तुल्य पृथ्वी तिथल्या सुवर्ण न मिळेची अर्ध क्षण नरदेह, न मिळेची अर्ध क्षण नरदेह, नरदेह, नरदेह. ज्या तुकोबारायांना वेदाचा अर्थ माहिती आहे, छातीला हात लावून सांगतात वेदाचा तो अर्थ, वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, पण त्यांना हे सांगता आलं नाही. महाराज म्हणतात मीही सांगू शकत नाही की काय केल्यानंतर नरदेह माग येईल. एखाद्याचे वडील मरण पावले आणि सांगितलं डॉक्टरना एवढा एवढा पैसा देतो, मिनिटभर अंगठा घेऊस तर सही घेऊस तर माझ्या वडिलांना जिवंत करा. महाराज सांगतात वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याते देवा. डॉक्टरला जर जीव वाचवता आला असता तर जगात कधीच मंदिरासमोर दर्शन भारी लागली नसती, कधीच आपण गुरुवारी भगवान दत्तात्रयांकडे गेलो नसतो, कधीच सोमवारी महादेवाच्या मंदिरात गेलो नसतो. आपण डॉक्टर वाटून घेतले असते. रविवारी रुबी हॉल, सोमवारी नगरचे कोणते डॉक्टर असतील ते डॉक्टरला जीव वाचवता येत नाही एवढं तर निश्चित आहे. पण महाराज म्हणतात व्यावहारिक दृष्ट्या मेरू पर्वत आहे सगळ्यात मोठा, ज्या पर्वतानं समुद्र मंथन झालं होतं, त्या पर्वताच्या वजनाचं सोनं जरी दान केलं तरीही गेलेल्या व्यक्ती मागे येत नाही. मग आजचा हा सगळा अट्टहास का करायचा, असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर कीर्तनाच्या आधी पडू शकतो. विठाला 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 गेलेला व्यक्ती मागे येत नाही, पण काय केल्याने त्या व्यक्तीला वरती समाधान मिळेल त्याला म्हणतात भजन पूजन पिंडदान. जे तुकोबऱ्या सांगतात की हे गेलेल्या व्यक्तीचे संबंधानं करावं लागतं. आणि म्हणून शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे जिवंत आहे तोपर्यंत सेवा, या परिवारानेही आपल्या आई वडिलांची तेवढी सेवा केली, वडिलाची करतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत आईची सेवा केली. म्हणून गेल्यानंतर हा सगळा सोहळा भरलाय. 2 सोहळे मृत्यू लोकात होतात. एक सोहळा बाबा जो प्रत्येकानं पाहिला येतो, पहिला सोहळा म्हणजे जन्माचा सोहळा. जन्म झाला आणि आपण हे आयुष्य बघतोय, हे सगळं मृत्यूलोक बघतोय, म्हणजे जन्माचा सोहळा. दुसरा आहे मृत्यूचा सोहळा. दोनही सोहळे आपल्या हातामध्ये नाही. याचं सुख दुःखही आपल्याला नाही. बाबा तुमचा जन्म कोणत्या साली झाला नाही सांगता येतं. झाला जन्म
याच्यात आपल्याला आनंद आहे. एखादा मुलगा दवाखान्यात जन्माला आला, सगळा दवाखाना पेढा खातो. एखाद्या आमदाराला मुलगा अति उतार वयात मुलगा झाला तर दवाखाना पेढा खातो, सगळा जिल्हा पेढा खातो. का? मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, सगळ्याला आनंद झाला. हा जन्माचा सोहळा आहे. सगळ्यांनी पेढे खाल्ले. मला सांगा, जो जन्माला आला त्याने किती पेढे खाल्ले? नाही खाता येत. काय हरकत नाही. इथं माईकला हात लावून जर माझा मृत्यू झाला, अर्थिंग काढली का? मग काय अडचण नाही. होणार नाही 5-25 वर्ष, पण झाला माझा मृत्यू तर तुम्ही सगळे रडणार. रडणार का? तोंडरत हा म्हणा, सगळे रडणार. जो मेला तो किती रडला? जन्माला आला आनंद नाही, मेलो दुःख नाही. हातात काय राहिलं? मधलं आयुष्य. महाराज म्हणतात, हेच आयुष्य चांगलं होण्याकरता आम्ही संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर घात घातलं. याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी गेला होता हास, याजसाठी केला होता हास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कशा करता हे अट्ट असं आहे? तुकाराम महाराजांना विचारलं. येणं आपल्या हातात नाही, जाणं आपल्या हातात नाही. महाराज म्हणतात, मधलं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे. त्याच्या करता अट्ट असाना प्रयत्न करा जीवन चांगलं करण्याकरता. आपण मेल्यानंतर त्याचं एक उराव देणार, आपल्या मुलाबाळाने आपलं श्राद्ध घालावं, मग आपल्याला उद्धार होईल आपला. तर देव तुम्हाला वरती गेल्यानंतर विचारील की 60, 70, 80, 90, 100 वर्षाची वयोमर्यादा तुला मृत्यू लोकात दिली होती. आता वरती येऊन मुलाबाळांकडून उद्धार व्हावा ही इच्छा जर तुम्ही वरती व्यक्त करत असाल तर तुम्ही 100 वर्ष 60 वर्ष मृत्यू लोकात काय केलं? श्रीमद भगवद्गीता सांगते, आपण इथं कसं वागावं. उद्धरेदा आत्मनात्मानं, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे, संसार बंधन. हो आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे, संसार बंधन. आपण आपला उद्धार स्वतः करून घ्यावा. आपलं थोडंसं उलट झालंय. आपलं म्हणजे माझं तर झालंय, तुमचं मला सांगता यायचं नाही. संसारामध्ये प्रपंचामध्ये जगत असताना आपण स्वतःच आपल्याला बंधनं लावून घेतली. उद्धार तर लांब राहिला, उद्धाराची साधनं आत फार दूर आहे. पण जगावा कसं, वागावा कसं हे जगत असताना सुद्धा आपण आपल्याला बंधनं लावून घेतली. जसं तुकाराम महाराज सांगतात, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे, घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे माझे. होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. हो मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेवनिया छंद माझे माझे, माझे माझे. घेऊन या छंद माझे माझे. गोड प्रमाण दिलं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, स्वतःला गुंतून घेतलं. जसं माऊली सांगतात 6व्या अध्यायामध्ये, आणि तुकाराम महाराज सांगतात, पोपट पिंजऱ्यामध्ये ठेवला जातो. त्याला बसण्याकरता एक नळी असते, नळी एक काडी असते, आणि त्या काडीला नळी असते खेळण्याकरता. पोपट त्या नळीवर बसला तर ती नळी फिरते. नळी फिरली की त्याचं तोंड वरती होतं आणि पाठ खाली होते. आणि तो पोपट त्या नळीला एवढं पॅक धरतो, त्याला वाटतं की मी जर पडलो तर आभाळावरून खाली पडेल.
त्या पिंजऱ्याचं आणि त्याचं अंतर अगदी फक्त 4 बोटात असतं. महाराज सांगतात शुके नळी केशी गोवियले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही. स्वतः त्यानं बांधून घेतलं. उद्धार फार लांबचा आहे. त्यामुळं आपण या घातकर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर. देवा प्रपंचाकडून कधी उद्धाराची अपेक्षा ठेवू नये. देवाकडे विलीन व्हावं. आज ग्रामपंचायत सदस्यापासून मोदी साहेबापर्यंत प्रत्येकाला उद्धारा करता भजनच करावं लागेल. विठ्ठल म्हणून हा सगळा केलेला अट्टहास उद्धारा करता कधी कधी साधू संतांनी कर्माची जागृती दिली. कर्म चांगलं करा बाबा हो. कर्म आपल्याला शेवटी आरसा दाखवत असतंय. ते आरसा आपल्याला फिरून ज्यावेळेस बघतं ना त्यावेळेस आपल्याला आरशात बघायला लाज वाटू नये की हे कर्म माझं आहे 70-80 वर्षापूर्वीचं. तो आरसा जसा आहे तसंच दाखवतो. आणि म्हणून कर्म स्वच्छ करा. कर्माची जागृती देत असताना साधू संतांनी भीती घातली. विषय झाला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. कधी कधी व्यवहाराची जागृती दिली. पैसा मिळवायचा ना तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट ठेवा पण कुणाच्या 1 रुपयाचा तळतळाट ठेवू नये. कारण पैसा हा पोट फाडून बाहेर येतो. विठ्ठल प्रापंचिक व्यक्तीला पैसा मिळवत असताना कुठलाही असू द्या पण गावाचं भावाचं आणि देवाचं फुकटचं खाऊ नये. मिळवायचं तर जोडून या धन उत्तम व्यवहार ही प्रत्येक ठिकाणी जागृती. मग का अशी वेळ आली साधू संतांवरती या समाजाला जागृती देण्याची. आज तुकाराम महाराज आपल्या दारात येऊन भावाच्या नात्यानं आपल्याला जागृती देतात. अशी कोणती वेळ आली होती. एक काळ होता की साधू संत या मृत्यू लोकात भूमीवर अवतरित झाले आणि सगळं बिघडलेलं राज्य ही सगळी जनता एकजूट करण्याकरता त्यांना कितीतरी प्रयत्न करावे लागले. मग ते प्रयत्न ज्ञानोबरायांचे असतील. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. देवालय म्हणजे इमारत नाही. देवालय म्हणजे हा वारकरी संप्रदाय एकत्र करण्याकरता त्यांना पंढरपूरमध्ये सगळ्या जातीपातीचे एकत्र करावे लागले. जागृती द्यायची. कुणी कोणती जागृती द्यायची हे त्यांनी त्यावेळेस ठरवून दिलं मीटिंग मध्ये. आणि ती एकात्मता पंढरपूरच्या वाळवंटामध्ये झाली. आली बघा आतवारी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकात्मता दाखवली की आपण सर्व एक आहो. आणि या समाजाला मार्गावरती सुयोग्य मार्गावरती दुस्तर असणारा रस्ता मोडून त्यांना व्यवस्थित रस्त्यावर आणण्याकरता आपला त्या ठिकाणी अवतार आहे. मग वेळोवेळी साधू संतांनी ते जुळून आणलं. काही मधला काळ निघून गेला की ज्या वेळेस साधू संत अवतरित झाले नाही आणि नंतर नाथपंथाची सुरुवात सुरू झाली. ज्या वेळेस साधू संतांनी या समाजाकडे बघितलं तर हे सगळं बिघडलेलं दिसलं त्यांना. मग त्यामध्ये सद्गुरू गाडगे बाबा असतील. त्याचा इको राहू दे भाई. तू फोन ठेवून दे. बंद नको. हरिओम. थोडा फक्त असा मोकळा आवाज झाला पाहिजे. आवाज होते. हरिओम. इको आवाज नाही. आवाज मापात इको दे फक्त. विठाल या समाजाकडे साधू संतांनी लक्ष टाकलं. त्यांच्या लक्षात आलंय बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा शुरत्व्या टाळण्या धोका. आजवरी संत साधूनी जगविला देशबोधोनी. पुन्हा ती वेळ दिसत आहे समजुनी साथ द्या रंगा. प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या. शक्ती द्या बुद्धी द्या. शक्ती द्या बुद्धी
कष्ट करणारे समजता कष्ट करणारे समजता कष्ट करणारे मने तुकड्या अभयवर द्या मने तुकड्या अभयवर द्या दिनाची हाकही ऐका दिनाची हाकही ऐका दिनाची हाकही ऐका एक अर्थ हात कलियुगात प्रत्येकाच्या दारादारात येऊन जगणं वागणं आणि परमार्थ शिकवत असताना तुकडोजी महाराज एक दिवस वटेवर बसले होते. गाथा वाचतो आपण, सर्व वारकरी मंडळी ज्ञानेश्वरी वाचतो, प्रत्येकाच्या कपाळाला गंध आहे. याच्यावरून आपल्याला वारकरी लक्षात येतात. परमार्थ कसा करावा हा फार पुढचा भाग आहे, पण जगावं कसं वागावं हे कसं वेळोवेळी जागृती दिली. कधी कधी दारुड्यासाठी सुद्धा अभंग आहे. बाबा माळ नंतर घाल, परमार्थ नंतर कर, वारीला नंतर जा, पण आधी दारू सोड. ते दारूचं सुद्धा महत्व सांगत असताना ही जागृती आहे. कसं जगावं कसं. विदर्भरत्न तुकडोजी महाराज साध्या वेशातले संत वटेवरती बसलेले होते. महाराज प्रसिद्ध होते भजनाच्या बाबतीत. महाराज हातामध्ये खंजिरी घ्यायची आणि गोड भजन करायचे. मनी नाही भाव देवा म्हणे मला पाव, देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव आशान पावायचा नाही र, बाजारचा भाजीपाला नाही र. असं वटेवरती महाराज बसलेले होते. एक दारुडा माणूस रस्त्याने जात असताना महाराजांनी बघितला. बायकोला फरफडत ओढत होता. लग्न कार्यातून बाहेर चाललेला. मुलाच्या पायात चपला नाही, अंगामध्ये कपडे नाही, ऊन म्हणतं मी एवढं ऊन. आणि याची प्रापंचिक अवस्था बघून तुकडोजी महाराजांना दया आली. महाराज म्हणले हा कधी माळ घालायचा आणि कधी काय, परंतु त्याची दारू सुद्धा महाराजांना सहन झाली नाही. आणि दारूसाठी जागृती देत असताना तुकडोजी महाराजांनी त्या दारुड्याला थोडस इकडे बोलवलं. ए दारूवाल्या, अरे इकडे. त्यावेळेस तो दारूवाला म्हणतो नाही महाराज, मी तुमच्या जवळ येण्याच्या लायकीचा. कळतंय ना, त्यांना सुद्धा कळतं. चालला तो परत पुढं. महाराज म्हणाले अरे बाबा थांब जरा, इकडे तुला काही सांगायचंय. तो थांबत नाही. त्यावेळेस महाराजांनी खंजिरी लावली, खंजिरीवर भजन चालू केलं. हे थांब जरा दारूवाल्या, थांब जरा दारूवाल्या, तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, देवाने जन्म तुला या भारती दिला, भारती दिला या भारती दिला, हे हिंदू भुजा राजसा तू सोड रे हिला. म्हणजे कुणाला सोड रे हिला, तू सोड रे हिला, कशी नाही जनाची मनाची, कशी नाही जनाची मनाची, लाज तुला रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. अरे बाबा या दारूच्या पायनं कितीतरी शहीद झाले, कितीतरी प्रपंच उजाडले. ज्या महाराष्ट्रात तू राहतो त्या महाराष्ट्राचा इतिहास तुला माहिती का? 16व्या वर्षी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा छत्रपती शिवरायांनी केली. 42 वर्षे असताना महाराजांना घ्यायला विमान आलं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे माऊली या महाराष्ट्रात झाले. आणि तू या राष्ट्रात राहून दारू पितोस, कधीतरी जागा हो. ही जागृती देत असताना महाराज म्हणतात मराठे शूरवीरानो, मराठे शूरवीरानो, निकामा स्वस्त का बसला, रिकामा स्वस्त का बसला, रिकामा स्वस्त का बसला. मराठे मराठे मराठे
छत्रपती झाले स्वतःच्या कर्तृत्वावर हे कळालं नाही बाबा तुम्ही सुद्धा त्या रस्त्यावर जा शिवाजी शिवाजी जय हो शिवाजी शिवबा म्हणताना रायगडी छत्रपती झाला मस्तकाचा बंगला मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला रिकामा स्वस्त का बसला ही अलौकिक जागृती कधी कधी अभंगातून कधी कधी वागून कधी कधी कोणाचा मुलगा होऊन तुकाराम महाराज आपला मुलगा सुद्धा झाले करा रे बापांनो साधन हरीचे करा ही जागृती आहे कधी कधी आई झाले कधी कधी बाप झाले पण आजच्या दिवशी तुकाराम महाराज पहाटे पहाटे आपल्या सगळ्या पूर्वजांच्या घरात आले होते कोणतं गाव आपलं हे देऊळगाव सिद्धी आणि ही वाडी देवीची वाडी का देवीतकर वाडी तर या वाडीमध्ये 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराज पहाटे पहाटे एका बहुरूप्याच्या वेशामध्ये आले कशाला जाग करायला आई म्हणून नाही बाप म्हणून नाही मुलगा म्हणून नाही संत म्हणून नाही देहूनिवासी अवतरित संत म्हणून नाही तर एका भावाच्या नात्यानं आपल्या दारात आले आणि मोठ्यानं आवाज दिला वासुदेवाला हो वासुदेवाला दुपारच्या पहारी बरोबर ना म्हणजे तुम्ही जागे व्हा वासुदेव कधी येतो आता वासुदेव दुपारी येतो दुपारी आणि गावच्या पुलावरती कपडे बदलतो आणि मग आपल्या दारात येऊन म्हणतो जागे व्हा कधी जागा दुपारी जागा करीत असते महाराज पहाटे पहाटे आले गातो वासुदेव मी ऐका हो चित्त ठाई ठेवली बावे एका डोळे झाकोली रात्र करू नका काळ पैसा नसते का तो वासुदेव ऐका चित्त ठाई ठेवली भावे का थोडे दाखवली रात्र करू नका काळ करीत पैसा नसेल एखादा गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवली भावे एका हो चित्त ठाई ठेवली भावे का गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवली भावे एका डोळे झाकोली रात्र करू नका काळ करीत पैसा नसेल लेखा वासुदेवाचं रूप घेतलं आणि आपल्या दारात जागृती देण्याकरता आले मोठ्याने आवाज दिला घरातली आजी होती ती बाहेर आली आवरलेलं होतं मोठं कुंकू लावलेलं होतं कपाळाला नाकामध्ये एवढी नथनी होती जुन्या काळात आजी एवढी नथनी असायची जुना काळ सुपात धान्य घेऊन बाहेर आली सुपात ए बाबा कशाला आरडतो आमच्या दारामध्ये जाग व्हा महाराज मध्ये मध्ये म्हणायचे जागे व्हा उठा जागे व्हा रे आता आणि असं वेगवेगळे पद म्हणून महाराज परत भजन करायचे तुकाराम सोडोनी सारका भजन करी तुकाराम सोडोनी सारका बाबा हो मला काही घरी काम नाही का घरचे मला बोलतात घरचं काम करत नाही म्हणून घरचे सारखे ओरडतात माझ्या नावानं म्हणले कधीच घरी नाही तुकोबाची कांता सांगे लोका पाशी जातो पंढरीशी स्वामी माझा जातो पंढरीशी तुकोबाची कांता सांगे लोका पाशी जातो पंढरीशी स्वामी पंढरपूरला सांगून तुमच्या दारात येऊन मला तुम्हाला जागृती द्यायची आहे जाग व्हा म्हणजे अरे बाबा सगळे जागे आमच्या घरात मोठा रानात गेलाय लहान्याला श्राद्धाला जायचं म्हणले देऊळगाव सिद्धीला आणि कोण झोपलंय महाराज म्हणले तुम्ही प्रपंचात सगळे झोपलेले प्रपंचात राहून जर परमार्थाची आठवण नसेल देवाचा आठवण नसेल 70-80 वय झालं तरीही गळ्यात माळ नसेल तर तो व्यक्ती झोपलेला आहे कर्तव्य विसरणं म्हणजे ही एक प्रकारची झोप आहे 80 वय झालं तरी माळ नाही म्हणजे विशेष गोष्ट आहे बा बरोबर का नाही
एक जण देवगडला आला, नातवाला हाताला धरलेलं होतं, 80-82 बाबांचं वय असेल. बाबा म्हणे भाऊ माळीचं दुकान कुठे आहे? म्हणलं बाबा महाद्वारच्या बाहेर माळीचं दुकान आहे. आजोबा गेले माळीच्या दुकानात, नातवाला बोटाला धरून. म्हणलं एवढ्या लहानपणी नातवाला माळ घालतात, नक्कीच माझ्या वडिलांची मिरासी का मोठी परंपरा असावी. गेलो बाबांच्या मागं. म्हणलं बाबा धन्यवाद, तुम्हाला एवढ्या लहानपणी बाळकुडू पाचताय वारकरी संप्रदायाचं. म्हणे काय झालं? म्हणलं लहान मुलाला इतक्या लवकर माळ घालताय. म्हणे भाऊ त्याला नाही घालायची. म्हणलं मग? म्हणजे मला घालायची. म्हणलं बाबा 82 वय झालं, कशाला थोड्या करता घालता? ते म्हणे भाऊ आता चावत नाही, स्पेशल गाडी पाठवण. असं जर महाराजांना दिसलं तर महाराज म्हणायचे तुम्ही झोपलेले. मग वेळोवेळी दारोदारात येऊन जागृती दिली. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. हो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग. आवाज आवाज साठी लाव. अभंगाच्या रूपानं, कधी बहुरूपी, मुका, बहिरा, आंधळा, जोगी, पिंगळा. आता पिंगळा 51. पिंगळा येतो की इकडं? चंगळ्या बोले मोबाईल येतो बा, ते कुहू कुहू जागवतो आपल्याला. नवीन आलाय ते आता, चंगळ्या बोले कुहू. त्याची थट्टा केली जाते पण तो आपल्याला जागवतो बघा. पक्षी तो, किंवा एक जुना पक्षी होता पेरते व्हा म्हणायचा. काय म्हणतात त्याला? पाऊस. पशु पक्ष्यांनी निसर्गानं जागृती दिली. अहो कोणती संस्कृती आपली? पाऊस येण्याच्या आधी जर घरात मिरुगाचा किडा निघाला तर त्याची आपण पूजा करणारे माणसे. का? तो मिरुग सांगतो निश्चिंत राहा, पेरण्या करा, पाऊस तुम्हाला येणार. हे जागव नाही, आणि जागव नाही आपली परंपरा आहे. ज्या वेळेस बाप चुकत होता तर मुलांना बापाला जागवलं, आई चुकत होती मुलांना आईला त्या ठिकाणी शिकवलं, जागवलं. भाऊ चुकत होता मोठा, लहान्या भावानं त्याला सांगितलं. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्य माताने दू भरते केली. राजमाताने भरताना सांगितलं आई तू चुकतेस, देव स्वरूप असणारा मुलगा वनवासाला पाठवतेस, परत मी तुला आई म्हणणार नाही. बिभीषणानं सांगितलं रावणाला, दादा ज्या परंपरेला तुम्ही कलंका लावायला चालले, म्हणजे रघुवंश, रामाची सीता पळून आणली, सोडून द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडून देईल. सोडून दिलं, सांगून बघितलं, जाग करून बघितलं, पण नाही ऐकलं. प्रभू रामचंद्र सुद्धा चुकले होते. वनवासातून मागे आल्यानंतर गावातल्या एका परिटाच्या म्हणजे धोब्याच्या घरातल्या भांडणाच्या वाक्यातून सीतामाईला गर्भवती असताना परत काढून दिलं वनवासामध्ये. साधूने सांभाळ केला, आणि देवाची झालेली 2 मुलं लव आणि 2ही मुलाचा साधूने सांभाळ केला. आईच्या व्यथा आणि रामायणातल्या सगळ्या कथा ऐकून घेतल्या, आणि ती मुलं हळूहळू मोठी झाली. ज्या वेळेस कळालं की आपल्या आईवर अन्याय झालाय आणि तो आपल्या वडिलांनीच केलाय, तर गळ्यामध्ये ढोल घातले, ढोल, आणि बापाचे कान उघडण्याकरता अयोध्या नगरीच्या द्वारावर आली. ही आपली संस्कृती. आले, मोठ्याने आवाज दिला, विचारलं सगळ्या गावकऱ्यांनी, बाबा हो कोण तुम्ही? हे रामायण गोड सांगताय, पण तुम्ही कोण, कोणाची मुलं, इथं कशा करता आलात? त्यावेळेस ती मुलं सांगतात, हम वन के वासी नगर जगाने आए, माता को उसका ओ सीता को उसका खोया सम्मान दिलाने आए, हम वन के वासी नगर जगाने
नगर जगाने आए, हम बन के वासी नगर जगाने आए। राम प्रिया वो जनक नंदिनी रघुकुल की महारानी, तुम्हारे अपवादों के कारण छोड़ गई राजधानी, छोड़ गई राजधानी, हो छोड़ गई राजधानी। उस दुखिया के उस दुखिया के आंसू लेकर लोग जगाने आए। हम बन के वासी नगर जगाने आए, हम बन के वासी नगर जगाने आए। काय संस्कृती, मुलाने बापाला सांगावं की तुम्ही चुकताय। मग आज तुकाराम महाराजांचा काय चुकलं, आपल्या दारात भाऊ म्हणून आले महाराज भाऊ म्हणून, आणि मोठ्याने एक आर्त आरोळी तुमच्या आमच्या उद्धाराची दिली, आणि मृत्यूची जागृती देत असताना तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आता जागा रे भाईनो जागा, जय हो. आता जागा रे भाईनो अशोक सर नाही का बाबा? अशोक सर आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा। चोर निघाला लाडाली भागा, चोर निजले नडली भागा रे, चोर निघाला लाडाली भागा, ओ चोर निजले नडली भागा। आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा। जागा रे भाईनो जागा, चोर निघाल्या लाडोली भागा, चोर निघाल्या लाडोली भागा, चोर निघाल्या लाडोली भागा। ओ आता जागा रे बाईनो जागा रे, निजल्या नाडोली भागा, चोर निजल्या नाडोली भागा, निजल्या नाडोली भागा, चोर निजल्या नाडोली, चोर निजल्या नाडोली अरे भागा। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय 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 जय। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय जय, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, होबार, हरि जय होबार, रखुमाई। आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. एक गोड जागृती तुकाराम महाराजांनी या अभंगात दिली. भावाच्या नात्यानं तुमच्या आमच्या दारात येऊन आवाज दिला. का जागं व्हायचं महाराज? महाराज सांगतात मृत्यू कधी येईल तुम्हाला सांगता येणार नाही. असं कसं बोलता महाराज? आमचं आयुष्य आम्हाला माहिती आहे. 1 महिन्याचा रिचार्ज मारलाय मी, तुम्ही म्हणता उद्या मरता. मरणाची शाश्वती का? क्षणभंगुर हे जाय न कळता. अरे बाबा, तू 1 महिन्याचा काय 35 वर्षाची LIC पॉलिसी काढून ठेवली, त्याचा इंटरेस्ट किती येणार हे सगळं माहिती आहे. पण मरण दारात येऊन बसलं हे अजून माहिती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. का? तुमच्यावर एक चोर असा जबडा पसरून बसलेला आहे. कोण चोर आहे महाराज? 2 चोर सांगितले शास्त्रात. एक देवालाही चोर म्हटलं आणि दुसरं म्हणजे यम देवालाही चोर म्हटलं. लक्षपूर्वक का महिला मंडळी, चोर तुम्हाला चांगल्यापैकी माहित असतात. देव कधी चोर झाला?
तर देव गोकुळात चोर झाला. लोणी चोरलं, चित्त चोरलं, चित्त चोरी येले किंवा धरिला पंढरीचा ब्रह्मांडाची साठवण. योगियांचे निज धन चोरी केली म्हणून उखळासी बंधन. देव हा चोर असून चांगला आहे, कारण देव हा देऊन जातो, यम रूपी चोर घेऊन जातो. महाराज तुम्ही यमाला चोर का म्हणता? थांबा, राहू द्या, ते सगळे लोक तिकडे पाहते. ज्ञानेश्वर माऊलीला घेऊ आपण. बस बसा तुम्ही खाली. 15 मिनिटात आपण थांबणार आहे. यम देवाला तुकाराम महाराज चोर म्हणतात. आता भारतीय संविधानानुसार इंडियन पिनल कोड काय सेक्शन कलम असेल तर तुम्ही बघा. चोर कुणाला म्हणतात? इतरांच्या वस्तू हाणून मारून बळच घेऊन जातो त्याला म्हणतात चोर. तुकाराम महाराज यमाला चोर म्हणतात का? सगळे चोराची लक्षण तुकाराम महाराजांना यमामध्ये दिसली. पहिलं लक्षण, चोर घरी चोरी करायला आला की तो लपून बसतो आणि पाळत ठेवतो. कुठून? ज्वेलर्स पासून, जिथं सोनं खरेदी केलं तिथून पाळत ठेवतो घरापर्यंत की हा सोनं कुठं ठेवतो, याचं घर कोणतं. तसा यमही आपल्यावर पाळत ठेवणे, घडोघडी काळ हे पहिलं लक्षण, पाळत ठेवतो. दुसरं लक्षण, चोर हा कोणाला पण दिसत नाही आजी. ज्याच्या घरी चोरी झाली त्याला आधी कळतं की चोर आला, गावात नंतर कळतं की आमक्याची वस्ती हाणली, बरोबर ना. याच्या घरी चोरी व्हायची त्याला लगेच कळतं की चोर आलाय. तसं या नरदेहरूपी घरामध्ये यमरूपी चोर ज्यावेळेस चोरी करायला येतो तर ज्याची चोरी होणार आहे आत्म्याची त्यालाच कळतं यम आला. तसा यम दोघांनाच दिसतो. एक म्हणजे यम, एक म्हणजे मरणारा व्यक्ती, आणि दुसरं म्हणजे गावगाव कुत्रे असतात. कुत्रे असतात ना, आता इलेक्शन पिरियड मध्ये कमी झाले, ते दुसरीकडे नेऊन घालतो आपण. त्या कुत्र्याला यम दिसतो असे जुने लोक म्हणतात. आणि त्याचा पुरावा सुद्धा आहे. धर्मराजाचा इमानदार कुत्रा स्वर्गाला गेला, जाताना नरकाच्या दारावर थांबले. धर्मराजाचा अंगठा गळून पडला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. यमाचं दर्शन झालं, कुत्र्याने यम पाहिला आणि खाली व्हॉट्सअपला फोटो टाकून दिला. कुणी? रक्तदोषाने खाली टाकून दिला, रक्तसंस्काराने. आणि मग आजही गावात जर काही वाईट घटना घडत असेल, कुत्र जर इवळलं तर लोक म्हणतात कुत्र्याचं भुंकणं वेगळं असतं. आणि 4 जण पत्ते खेळत होते गावच्या वाट्यावर, रामभाऊ, श्यामभाऊ, सदाशिवभाऊ आणि दामोदर अण्णा, इथले सोडून पत्ते खेळत होते. कुत्र इवळायला लागलं, त्यांचं वय 80, 82, 90. कुत्र्याने इवळी ठोकली. रामभाऊ श्यामभाऊला म्हणतात, श्यामभाऊ अहो कुत्र इवळायला लागलंय. म्हणले मग कोण आहे आपल्या गावात जाण्यासारखं? हे 4 सोडून. ते म्हणले खालच्या खड्यातले ते आबा आहे ना, त्याने जेवण सोडलं, महिना झाला, बहुतेक त्यांना घ्यायला यम येतोय. कुत्र्याला यम दिसतो असं एक त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि मरणाऱ्या व्यक्तीला दिसतो म्हणून दुसरा चोराचं लक्षण यमामध्ये दिसलं, म्हणून ते महाराज म्हणतात यम हा चोर आहे. आणि तिसरं लक्षण, व्यवहारातला चोर आपल्या घरी जर चोरी करायला आला तर तो आपण सोनं नाणं दिलं नाही तर काय करतो? चोरी झाली कोणाची तर नाही तर आम्ही 4-5 जण आहेच तशी तयारच आहे आम्ही सगळे. चोरी केली आणि त्याला जर आपण काही दिलं नाही तर तो आपल्याला चोप देतो, मारतो. आमच्या नेवाशा तालुक्यात घडलेली घटना, नवीन लग्न झालं, महिना झाला, चोर चोरी करायला आला. त्याला वाटलं भरपूर सोनं सापडतंय आता, आणि मग त्याने ते मारायला सुरुवात केली. शेवटी तो घर मालक काय द्यायला तयार नव्हता. त्याने कपाट उचकलं, कपाटात लग्नाचा अल्बम सापडला. तो कडक अल्बम निघाले आता, आणि त्या अल्बमनीच घर मालक हाणला आणि त्याला एक एक फोटो दाखवला. हे कुठे? तो मारतो ना, चोर येतो, त्याच्याकडे दया नाही. तसं तुकाराम महाराज सांगतात यमरूपी चोराकडे सुद्धा दया नाही. यमाचे किंकर बहु चाल, यमाचे किंकर बहु चाल, ओ यमाचे किंकर बहु चाल, यमाचे किंकर बहु चाल. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहु चाल, यमाचे किंकर बहु चाल, ओ यमाचे किंकर बहु चाल, यमाचे किंकर बहु चाल. काय अभ्यास आहे तुकाराम महाराज. मारणं म्हणल्यानंतर परत जोडणं कशाला म्हणायचं? मारती जोडी ती आणि तरी वाचला तर
तुडीती. जसं मारणं म्हणजे आपलं हाताने लाथाने मारणं, जोडणं म्हणजे तुरीचे खळे होतात का इकडं शेतकऱ्याचं मुलगा ते कसं जोडतात तसं जोडतात आणि नंतर तोडतात. यमाचे किंकर उभ्या बाजारात जशी चोराची दया होत नाही तसं यमाचे ओढाळ सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. ओढाळ सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. ओढाळ सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा, रीती कुडी प्राणा. बाहेर काढीती कुडी प्राणा. सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. ओढाळ सापडे जैसा धन्या तोरया तना धरी जेतो. धरी जेतो. नाही त्या यमासी करुणा ओढाळ बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ गाय जशी एखाद्या शेतकऱ्याला उभ्या पिकात चारताना सापडली जसा तो मारतो तसा यम आपल्याला मारतो ही भीती घातली तुकाराम महाराजांनी. आणि सावध व्हा बाबा हो. का सावध होणं म्हणजे काय तर सावध होणं म्हणजे मरण येणार नाही का. मरण प्रत्येकाला आहे पण सावध राहून जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित परमार्थ केला भजन पूजन आई वडिलांची सेवा काहीतरी सत्कर्म आपण वरती घेऊन जाऊ शकतो. आणि यम आपल्याला घेण्याऐवजी आपल्याला विष्णुदूत घ्यायला येतील. म्हणून बघा जेव्हा जेव्हा जागृती दिली तेव्हा तेव्हा जागृतीनंतर काय करायचं याचा पर्याय दिलेला आहे बघा. उठा जागे वारे आता आणि स्मरण करा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. हो सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवार. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या वारी. जाग व्हा पण जाग होऊन काय करायचंय. एक आजोबा रिटायर झाले 50-60 लाख पेन्शन मिळालं त्यांना निश्चिंत झाले. म्हटलं बाबा आता पुढे काय. मला वाटलं म्हणतील नर्मदा परिक्रमा पंढरपूरची वारी नातवांचे लग्न झाले सगळे नोकरीला लागले आता पुढे भजन पूजन परमार्थ काय करायचं. बाबा म्हणले भाऊ सगळं झालं आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या फक्त शेजाऱ्याचा एक अर्धा एकराचा तुकडा विकायला निघालाय तेवढा घ्यायचा नदीवरून पाईपलाईन आणायची तिथं 12 काढायचं. म्हटलं म्हाताऱ्या काय मुंडकं गोतायचं त्याच्यात म्हातारपणी परमार्थ नाही म्हणलं. मग म्हणून ही जागृती. आता जागा रे भाई नो जागा सावध होनी भजनी लागा. जाग केलं महाराजांनी मृत्यूची जागृती दिली. मरण येणार आहे पण जाग व्हा. आणि साधं सुद्धा नाही भावाच्या नात्यानं सांगितलं. कोणत्या काळात महाराज तुम्हाला आम्हाला भाऊ म्हणतात ज्या काळात सक्का भाऊ पक्का वैरी. महाराज ज्या काळात भावकीला समाज नाव ठेवतोय भावकी कोणाचीच चांगली नाही आणि भावकी ही जगू सुद्धा देत नाही. आणि म्हणा मस्त तुमच्या शेजारी बसलेले सगळे पण ती भावकीने सांगायची तुकाराम महाराजांना अविचाराची भावकी सांगायची. एका आईच्या पोटी आलेली भावकी नाही अविचाराची भावकी. भावकी बघा नाथ महाराज पैठण निवासी नाथबाबा मेले म्हणजे त्यांनी लीला केली. मेल्यानंतर सगळे जमा झाले भाऊबंद सगळे 4 जणांनी प्रेत उचललं. राम नाम सत्य हे. प्रेत यात्रेत खालचे भावकीतले बोलू लागले. बघा म्हणले हा एक ना आयुष्यभर आपल्याला जो म्हणला नाही जे हरी नाही काही नाही बहुजनाला जवळ घेतलं हरिजनाला जवळ घेतलं गाढवाला गंगेचं पाणी पाजलं परमार्थ करत राहिला नाही ऐकलं आपलं म्हणून काय झालं. पण गेल्यानंतर तरी आपल्याच खांद्यावर जावं लागतं. हे नाथ महाराजांनी वरती ऐकलं आणि नाथ महाराज उठून बसले. म्हणलो दामाजी पंत खाली ठेवा. आता मेलेला माणूस उठून म्हणतोय की खाली ठेवा. खांदेकरी थांबले असते
तुम्ही थांबले एवढ्या वेळ म्हणून बरं आहे. खांदेकरी पळून जायला लागले, एकाचा हात धरला, इकडे म्हणले का तुमच्या खांद्यावर नाही जायचं मला, का मेल्यावर तुम्ही नीट बोला ना, याला भावकी म्हणतात. तरी महाराज तुम्ही आमच्या बरोबर भावकीचं नातं जोडता. तुमची आमची सोडा, जनावराची सुद्धा भावकी चांगली नाही. जुन्या काळात मुलाच्या वडिलाचं वजन होतं. सोयरीक जमायला जाताना कशात जायचे बाबा? बैलगाडा असा असा असतो. आता ते एक थोर समाजसेविका आल्या, ते सांगतात असा असतो बैलगाडा पाटलांचा, असा असा असतो का? अरे शेतकरी असा बैल चालवतो. समाजसेविका आहे त्या. महाराष्ट्रात त्यांनी मातीत घालायचं ठरवलं. विठाल लग्न जमवायला निघाले पाटील आपल्या मुलाचं, कारण मुलावाल्याला जरा मानपान होता त्या काळात, मुलावाल्याचं वजन होतं. आता ते राहिलं नाही. त्या काळात बळच म्हणावं लागायचं, पाटील मुलगी पदरात घ्यावं आमची, बळच. अहो लिंबा आपल्या बांधावरच्या कैरीचे, आंब्याचे, चिंचीचे झाडं बघून मुलगी दिल्या जायची. का? रुसून रानात गेली तर आंबे खाऊन का जगन? हो. अहो भिंतीवरचा तेलाचा ओघळ बघून मुलगी दिल्या जात होती. मुलावाल्याचं वजन होतं, बळच म्हणावं लागायचं मुलगी घ्या. आता बळच म्हणावं लागतंय, पाटील आमचा मुलगा पदरात घ्या. आता तो 67चा झाला आणि काय पदरात घेता? काय 36 आणि 40 वय मुलांचे झाले. याच्यात दोष आपला आहे, पाप आहे ते. शेतीनं दिलेला हा शेतकऱ्याला शाप आहे. वडापाववाल्याचं लग्न होतं, पाणीपुरीचं गाडा त्याचं लग्न होतं, पंक्चरवाल्याचं लग्न होतं, कॅमेरावाल्याचं लग्न होतं, सगळ्याचं होतं. शेतकरी ज्याला 5 एकर 10 एकर शेती आहे, जो स्वतःच्या कष्टानं कमवतो, त्याचं लग्न का होत नाही? 20 वर्ष मागं चला, ज्या वेळेस गाई दूध द्यायची बंद झाली, 2000साठी खाटकाला दिली होती आपल्याच बापदाद्याने. बैल निकामी झाला, खाटकाला कापायला दिला होता. गाईचा गोरा खाटकाला कापायला दिला होता. पृथ्वी सगळं सहन करते, माती, पण पाप सहन करत नाही. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. मग ती म्हणले, माझ्या मुलांना तुम्ही मारता, तुमच्या मुलाचे लग्न कसे होते मी पाहते. आणि हळूहळू आता परत आपला हा तरुण वर्ग शेतीकडे यायला लागलाय, म्हणून परत थोडं शेतकऱ्याचे दिवस यायला लागले. सगळं बंद पडलं तरी देश बंद पडणार नाही. MIDC, RSS संघटना, सत्ता, राजकारण सगळं बंद पडू द्या, दवाखाने सगळं, तरी कोणी उपाशी राहत नाही. पण ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्याचा असा हातभर मातीत चालणारा नांगर बंद पडेल, त्यावेळेस ही सगळी व्यावहारिक सत्ता बंद पडल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे. जय जवान विठाल. भावकीकडे चला थोडं. भावकी पाटील निघाले मुलाचं लग्न जमवायला. कुत्रा आलं गाडी खाली, पाटलाचं लाडकं कुत्र होतं कामरा एवढं. कुत्र आलं, पाटलाने पाहिलं उन्हात तानाचं, तिकडं हरवलं तर कसं होईल. कुत्र्याला गाडीत घेतलं पाटलाने आणि गेले मुलीच्या घरी. तिथं गेल्यानंतर सगळ्यांचा पाहुणाचार झाला. जेवढा पाहुणाचार पाटलाचा झाला तेवढाच पाहुणाचार, स्पष्ट बोला थोडं, गावगाव कुत्र्याचाच पाहुणाचार चालू आहे. कुत्र्याचा पाहुणाचार झाला. कुत्र्याला वाटलं गाव चांगलं दिसतंय, यांचा जसा पाहुणाचार झाला यांच्या पाहुण्याकडे, यांच्या जातीकडे, तसं आपणही थोडं आपल्या पाहुण्या रावळ्याकडे चक्कर मारून येऊ. आणि म्हणून कुत्र गावात गेलं, संध्याकाळपर्यंत आलं नाही. संध्याकाळ झाली, मुलगी पसंत झाली. शेवटी मुलाच्या वडिलांनी सांगितलं, पाटील तुमची मुलगी पसंत आहे, हुंडा नको, फक्त आमचं हरवलेलं कुत्र आणून घाला, तुमची मुलगी पदरात घेऊ. कुत्र्यावर सोयरीक जमली. संध्याकाळ झाली, कुत्रा आला नाही. पाटील प्रवास करत घराकडे गेले, डोळ्यात पाणी, अजून कुत्रा आला नाही. तेवढ्याच वेळात कुत्र पळत पळत आलं, अंधार पडलेला, आणि गाडी खाली शिरलं कुत्र. कुत्र्याला उचलून घेतलं पाटलाने गाडीत, डोक्यावरून हात फिरवला आणि बघितलं भळभळ भळभळ भळभळ, डोळ्यातून कानातून अंगातून रक्त गळतंय. 2 प्रश्न विचारले कुत्र्याला पाटलाने. एक, सकाळपासून कुठे गेला होता बाबा तू? आणि दुसरा प्रश्न, कुणी केले हे तुझे हाल? तर कुत्र्याने उत्तर सांगितलं, पाटील तुम्ही जसं तुमच्या पाहुण्या रावळ्याकडे भावकीकडं, एका विचाराच्या भावकीकडं स्वैराचार घेतला, पाहुणाचार घेतला, मलाही वाटलं माझ्या भावकीकडे जाऊन यावं. गावात गेलो, गावातल्या कुत्र्याने म्हणजे भावकीनं हे माझे हाल. उदाहरण संपलं. जनावरांची भावकी जर एवढी बेकार आहे, तरी महाराज बळच आपल्या बरोबर भावाचं नातं का जोडतात? कारण महाराज सांगतात, बाबा हो, तुमचे आणि आमचे मायबाप एक आहेत, म्हणून मी तुम्हाला भाऊ म्हणतो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, किंवा त्वमेव माता
च पिता तोमेव, हे सगळे निमित्त मात्र आपले मायबाप आहेत. खरा जन्म देवाने दिला म्हणून आपण आणि महाराज भाऊ आहेत. महाराज ठीक आहे, भावाच्या नात्याने आम्ही ऐकायला तयार आहेत. साने गुरुजी सुद्धा सांगायचे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. एक धर्म सांगितला जगामध्ये, ते म्हणजे प्रत्येकाला भाऊ माना. म्हणून आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. पुढे जा, सत्कर्म करून जा, पुढचा चक्कर कसा येईल माहित नाही. कैसे असूनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढले पेना. परत पश्चातापाने महाराज दुसऱ्यांदा भाऊ म्हणले, आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. गाठी म्हणजे धन, धन म्हणजे शरीर रूपी धन. एक दात पडला आणि तो जर स्टीलचा बसवायचा ठरला तर 2,500 रुपये लागतात. चांदीचा म्हणला तर 12, 13, 15,000 रुपये लागतात. सोन्याचा म्हणला तर 50,000, 1 लाख काय तुम्ही धरून घ्या. आता एका दाताला एवढे लागतात. देवाने 32 दात दिले, 2 किडन्या दिल्या. एवढं सगळं सुंदर शरीर फुकट त्या यमरूपी चोराच्या ताब्यात द्यायचंय. महाराज म्हणतात असं करू नका. त्याने वारी, पंढरपूरची वारी, आईवडला सेवा, देश सेवा हे सगळं करून घ्या आणि मग शेवटचा निरोप घ्या. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि शेवटी मृत्यू लोकाची खरी परिस्थिती सांगताना मरणाची, जसं उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र. जगात जसं सूर्य उगवणं निश्चित आहे, लक्षपूर्वक आहे का, जगामध्ये माऊली सांगतात जसं सूर्याचं उगवणं निश्चित आहे आणि मावळणं सुद्धा निश्चित आहे, तसा हा जन्म मृत्यू आहे. जन्माला येणंही निश्चित आहे, मरणही निश्चित आहे. पण कुणाला पटतं कुणाला नाही पटत. शेवटी घरातलं उदाहरण दिलं की प्रत्येकाला पटतं, जवळचं लोकांना लवकर पटतं. मग तुकाराम महाराजांनी त्या घरातली परिस्थिती बघितली आणि त्या म्हाताऱ्याला विचारलं, तुझे सासरे जिवंत आहेत का? म्हणले नाही. म्हणले खापर पंजोबा? नाही. म्हणले भावा सगळेच गेले. आजा मेला पणजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. बाबा तुमच्या घरातले माणसं तुमच्या समोर गेले आणि कोणत्या जगण्यावर कोणावर विश्वास ठेवता, तुमच्या घरातल्याचा घात झाला, त्यांचं बघून तरी सावध व्हा. अभंगाचं शेवटचं चरण. तू कामने एकाच्या गाय, तू कामने एकाच्या गाय, तू काम काटा तू काम हा तू
तुका म्हणे एकाच्या घाये, म्हणजे समोरच्याचा घात झाला की महाराज म्हणतात मागच्याने सावध व्हावं. आपल्या घरातली माणसं आपल्या समोर गेली, आई प्रत्येकाला असते, वडील प्रत्येकाला असतात, समोर जरी गेली नाही तरी ते गेले याचं दुःख आपल्या अंतःकरणात असते. आणि कुठलीही क्रिया करून कुठलंही कार्य करून गेलेले आईवडील परत माग येत नाही, फक्त त्यांचा भास आपण अनुभव करू शकतो. फार मोठी घटना आहे. महाराष्ट्रातले एक मोठे लेखक आणि वक्ते होऊन गेले, त्यांचं नाव होतं विनोबा भावे. जगात काही करा पण गेलेले आईवडील परत माग येत नाही. विनोबा भावेंची आई वारली, आईचं वय 80 होतं, विनोबा भावेंचं 40 वय. 40 वय झालं तरी विनोबा भावे आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचे, कारण आई ही जगातलं सगळ्यात मोठं पात्र आहे. आई वारली. शेवटी विनोबा भावेंना दुःख व्यक्त करता येत नसायचं. ज्या ज्या कार्यक्रमाला विनोबा भावे जायचे, आपल्या आईचं एकूण तर एक लुगडं, शेवटचं फाटकं, ज्याला 36 थिगडं होते, ते लुगडं घेऊन प्रत्येक कार्यक्रमाला जायचे. आणि जिथे उभा राहून जिथं बसून त्यांना बोलायचं व्यासपीठावर, तिथं असं ते मळकं लुगडं आथरायचे आईचं आणि त्याच्यावर बसून प्रवचन करायचे. लोकांना कळत नसायचं ह्या असं का करतात, पण बोलण्याची हिंमत होत नसायची. आधी एवढी लाखोची सजावट केलेली आणि हे काय मळकं फडकं टाकलं. पण एकदा त्यांच्याच मित्राच्या घरी कार्यक्रम होता, त्यांचं नाव होतं पु ल देशपांडे, पुण्यातले. तर पु ल देशपांड्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर विनोबा भावेंनी परत आपल्या आईचं मळकं लुगडं टाकलं, मांडी घालून बसली, प्रवचन सुरू करणार. तेवढ्यात पु ल देशपांडे म्हणाले, भावे आम्ही केलेली सजावट तुम्हाला आवडली नाही बहुतेक. नाही म्हणले तसं काय नाही, मग हे मळकं फडकं कशाला टाकलं. हे शब्द ऐकल्यानंतर भावेंना राग आला ना, आवाज दिला, देशपांडे हे मळकं फडकं नाही, माझ्या आईचं एकूण तर एक लुगडं आहे, जिच्यावर तिनं आयुष्य काढलं आणि ते खाली टाकून बसल्यानंतर मला आईच्या मांडीवर बसल्याचा भास होतो, फक्त भास. आई मागं नाही येऊ शकत. या परिवारानं अशोक भाऊ आणि शिवाजी भाऊ आपली आई वडिलाची सेवा हे सगळं कार्य केलंय. कितीही केलं तर ते कमीच आहे. जसं पांडुरंग परमात्मा पंढरपूरला भक्ताच्या शब्दावरती बाकीच्या भक्ताचा उद्धार करण्याकरता कधी दमला का उभा राहिला. युगे झाली 28 नाही तर म्हणतो, तसा बाप आणि आई मुलाचा प्रपंच उभा करण्याकरता आयुष्य घालवतात. कधी बाप म्हणत नाही की मी थकलोय, कारण तो बाप आहे. आणि आई कधी म्हणत नाही की मी घरातलं काम करून थकले. म्हणून आई वडिलालाच देव माना. तुका म्हणे माय बापे किंवा माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. आई हीच पहिली आपली काशी आणि आपला बाप म्हणजेच आपलं पंढरपूर. तीर्थ पायाशी सारे, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या. का करू पंढरी, का करू पंढरी, का करू द्वारका. आई चेहरा तुझा रखुमाई सारखा, आई चेहरा तुझा रखुमाई सारखा. तुझ्या पायाशी रमतो, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा. आई चेहरा तुझा रखुमाई सारखा. बाप पाठी उभा, बाप पाठी उभा विठ्ठला सारखा. बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा. आई आणि वडील हे वादळ जोपर्यंत घरात असतं ना, तोपर्यंत कुठलाच मुलगा कुठल्याच परिस्थितीत आत्महत्या करत नाही, कारण ती शाबासकीची थाप असते. छत्रपती शिवराय स्वराज्य निर्मिती झाल्यानंतर ज्यावेळेस सिंहासनावर बसण्याकरता जात होते राज्याभिषेकाच्या दिवशी, तरी डोळ्यात पाणी होतं. आईसाहेबांनी विचारलं, शिवबा डोळ्यात पाणी का? राजे सांगतात, आईसाहेब आज जर आमचे वडील असते हा आनंद बघण्याकरता तर अजून आनंद झाला असता. नाही मागे येत. मुलाला खरं औषध म्हणजे वडील आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. बाप असता जवळ एक
तुम्हा सारखा बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा आई चेहरा तुझा रखुमाई सारखा वेळोवेळी साधू संतांनी कर्माबरोबर आई वडिलाला जीव लावण्याची जागृती परमार्थाची जागृती मरणाची जागृती सगळी जागृती दिली आणि शेवटी सगळं सांगून महाराज सांगतात कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण शेवटी विमान घ्यायला आलं महाराजाचं चांगल्या कर्मामुळे प्रयाण काळी देवे प्रयाण काळी देवे विमान पाठविले कणीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तो शिवले पण समाजाने विचारलं महाराज आशीर्वाद द्या महाराज सांगतात कर्म धर्म तुम्हा तुमच्या कर्मानं तुम्हाला फळ मिळेल आणि हे जर आमचं ऐकलं नाही तर आमचे शिवाजीराव म्हणले की महाराजांना पिंगळा म्हणायला लावा लई लांब गेला बरं का पिंगळा आता पण चला संतांचं वाङ्मय आहे त्याला काही काळ वेळ लागत नाही महाराज म्हणतात हे आमचं तुम्ही जर काहीच ऐकलं नाही तर आमच्या बापाचं काही जाणार नाही पण तुमच्या बापाचं गेल्याशिवाय राहणार नाही हे जर नाही काल तरी दुसरा येईल हे जर नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हो सरते शेवटी बा फळ बांधून नेईल सरते शेवटी बा सरत शेवटी बा काळ वागोली येईल सरत शेवटी बा हो एक जनार्दनी आमचे काही वाजाईल एका जनार्दनी आमचे काय बंदाईल हो एक जनार्दनी आमचे काही वाजाईल एका जनार्दनी आमचे काय बंदाईल हो पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा डुगुडुगु ऐका डौला फिरवितो डुगा डुगा ऐका डौला फिरवितो डुगुडुगु ऐका हो डौला फिरवितो डुगा डुगा ऐका पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी गोड या परिवारानं आपल्या गेलेल्या आईचं श्राद्ध पुण्यस्मरण या ठिकाणी पार पाडलेलं आहे दोनही चिरंजीव अशोक भाऊ आणि शिवाजीराव या दोन्ही मुलांना मी धन्यवाद देतो कीर्तन सेवेकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी सर्व गुरुजन गायक वादक सर्व क्षेत्रातील आलेली मोठमोठी मंडळी तुमच्या भागामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आहे म्हणून सर्वांची नावं घेणं या ठिकाणी उचित जरी असेल तर मला माहीत नाही म्हणून ज्यांची नावं घेतली तेवढंच प्रेम तुमच्यावर आहे असं समजा सर्वांना धन्यवाद देतो आता कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ आपण नंतर पुढच्या सूचना होतील विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हो.